आज आपण आता म्हणजे नेहमीच तुकाराम महाराजांचे अभंग आपण बघणार आहोत. कारण इथे ज्या तुकारामांच्या परीक्षा चालतात त्याच्यामध्ये कळत नाही सगळ्यांना अभंगाचं खूप मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून तुकारामांचे अभंग आवाज येतोय? हं. आपण बघणार आहोत. तर आता अभंग असे पुष्कळ आहेत, पण आपण जेवढे जमतील तेवढं, कारण यूट्यूबवर पण नंतर सगळ्यांना ऐकता येतात जे परीक्षार्थी आहेत त्यांना, आणि आपल्याला पण सगळ्यांना नक्की तुकाराम काय म्हणतात याचा काय येतो पूर्ण छान अंदाज येतो. कारण काय, तुकाराम महाराज आपल्या खूप जवळचे आहेत, हल्लीच्याच याच्यात झालेत आत्ता आत्ता. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे सगळं अनुभवलं ते सगळं त्यांनी अभंगात मांडलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला ते जीवनाला खूप उपयोगाला येतात. आता बघायला गेलं तर अशी वरवर दिसतात सोपे, पण त्याच्या लक्षार्थ त्याचा खूप गहन असतो. आणि त्यासाठी काय जास्त पुस्तकं पण नाही, म्हणजे गाथेमध्ये 4 ओळी त्याच्या 44 उत्तर एवढंच असतं, पण त्याच्यातून नक्की कसं काय समजून घ्यायचं हे कळत नाही. आणि म्हणून चौथी प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आडलिया जना होसी सहाकारी, असा हा अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय दृष्टांत देऊन तुकाराम महाराज समजवतायत असं विचारलेलं आहे. तर आता हा अभंग वरवर बघायला गेलं तर काय म्हटलेलं आहे की आडलिया जना होसी सहाकारी, आंधळ्याच्या करी काठी तुही, आडिले गांदिले पिडिले संसारी, त्यांचा तू कैवारी नारायण, प्रल्हाद महासंकटी रक्षिला, तुम्ही अपंगिला नाना परी, आपुलेची अंग तुम्ही ओढविले, त्याचे निवारिले महादुःख, तुका म्हणे तुझे कृपे पार नाही, माझे विठाबाई जननीये. म्हणजे आता ह्या अभंगातून तुकाराम महाराज विठ्ठलाचं महत्व आपल्याला लक्षात आणून देत आहेत की का भक्ती करावी. खूप सगळ्यांना प्रश्न असतो ना की सगळं आमचं छान आहे, चांगलं आहे, कशासाठी भक्ती करायची आहे. पण आपल्याला खूप वेळा असं लक्षात येतं की किती किती गोष्टींमध्ये तिथे मनुष्य हतबल होतो, त्याला काहीही त्याचा तिथे चालत नाही. आता आपण बघतो की काहीतरी सिरियस पेशंट आहे, उत्तम डॉक्टर अत्यंत हुशार आहे, सगळं छान करणार आहे, तरी सुद्धा त्यांनी ऑपरेशन पण नीट केलेलं असतं, पण तरी डॉक्टर म्हणतात की आता तुम्ही त्याला काय करा, त्याची प्रार्थना करा, कारण सगळं आता त्याच्या हातात आहे. मला काही, मी माझं काम केलेलं आहे, पण मला काही माहित नाही आता नक्की ह्यातून पेशंट नीट कसा काय होईल ते. आणि मग त्यावेळेस आपण बघतो की सतत धावा लोक करतात, किती नास्तिक असेल तरी. म्हणजेच काय इथे जे म्हणताय की आडलिया जना होसी सहाकारी, आंधळ्या करी काठी तुची. अडलेले असतात लोक, म्हणजे संकटात असतात त्यावेळेस काय होतं, त्यांना तू सहाय्य करतोस. आता हे सरळ झालं की आपल्याला कळलं हो असं तो करतो. पण एवढंच नाही आहे, याच्यातून आपल्याला काय आहे ते पुष्कळ वेगळं दाखवतायत. म्हणजे जी तुमची श्रद्धा थोडीशी असते भगवंताची, पण ती श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर झालं पाहिजे. आणि ते आपल्याला या अभंगांच्या मधून अशी काय होते, ती निष्ठा वाढते भगवंताची, की हे एक एक सगळं ऐकलं की लक्षात येतं की खरंच हा जो परमात्मा आहे, की जो पांडुरंग आहे, तो कसा आहे,
सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, करता धरता तोच आहे. हं? हे आता म्हणायला ठीक आहे, पण जेव्हा आपल्यावर अनुभव येतो ना, तेव्हा त्याचं काय पडतं आपल्याला पूर्ण खात्री पडते. हं? की म्हणून इथे म्हणतात की देवा म्हणजे देव कसा आहे हे आधी सांगतात आपल्याला. म्हणून त्याची भक्ती करायला पाहिजे ना, की देवा तू म्हटलेलं आहे की भक्त संकटात जेव्हा सापडतो तेव्हा त्याला तू काय करतोस, सहाय्य करतोस, करतोच. काय असं नाहीये, इथे जर तर नाहीये. व्यवहारामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची खात्री नाही. किती आपण कोणाला मदत केली असेल, खूप त्याचं केलं असेल, पण तो आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळेस करेलच याची खात्री नाही. कारण म्हणजे त्याला अनेक त्यावेळेस त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या समस्या असू शकतात, काही कुठल्याही अंगाने. अगदी मुलं असले तरी सुद्धा की त्यांना तेव्हा नाही पण जमत असं पण असतं, मुद्दा नसेल तरी पण. पण हा भगवंत असा नाहीये असं सांगायचंय. देव असा नाहीये. त्याला असं नाहीये की आता मला आत्ता अडचण आहे, मला जमणार नाही, मी आत्ता याच्या मदतीला जाणार नाही, असं त्याला नसतं. हं? म्हणून एक आपण हे बघूया की म्हणजे व्यवहारामध्ये जर आपण मनापासून श्रद्धा भक्ती करत असू, जे काही आपण करतोय आपल्या जसं जमतंय जसं हे तसं त्याप्रमाणे त्या भावनेनी, तर तेवढ्याची त्याच्याकडे तिथे नोंद असतेच. म्हणून म्हटले की ईश्वर कसा आहे, तर तो सर्वज्ञ आहे. म्हणजे आपल्याला केव्हा कुठली गरज हवी आहे ना, ती त्याला जाऊन सांगावी पण नाही लागत, मागावं पण नाही लागत. आपल्याला लोकांकडे नातेवाईकांकडे सांगायला लागतं की जरा मला हे कराल का, माझी एवढी मदत कराल का, मला ही अडचण आहे. त्याला असं नाही सांगायला लागत, कारण तो सगळीचकडे आहे. त्याला एक एक मिनिटाचा हिशोब सगळा माहीत असतो प्रत्येकाचा. माझ्या लक्षात येतं की काय सामर्थ्य असेल ना. हं? मग असा तो पांडुरंग, त्याला नको का आपण त्याच्यासाठी काहीतरी थोडा वेळ द्यायला, आणि त्या भावनेने आपण की तो असा आहे, आणि म्हणून त्याच्याशी रोज आपण कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे. तर त्याला न सांगता तो सगळ्या गोष्टी करतो. जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस त्यात भक्त आता शेवटचे क्षण मोजतोय, तेव्हा आता प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे कधी तो कोमामध्ये जातो, कधी काय काही पण होऊ शकतं. मग तेव्हा तेव्हा भगवंत म्हणतो मी त्याच्या तिथे पिंजराहून राहतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये माझं नाम चालू ठेवतो भगवंत. कारण अंती गतीचा मती म्हटलेले आहे ना, की त्यावेळेस जर भगवंताचं नाव आलं तर चांगली गती जाते. आणि म्हणून भक्ती करायची की भगवंत त्यावेळेस काय करतोय, आपण येऊन त्याचं रक्षण करतो. पण आपण बघतो की आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा सामान्य माणसं जरी असले ना, तरी थोडी श्रद्धा भक्तीने, आता भक्त म्हटला म्हणजे आता आपण बघतो जनाबाई आहे, हा, त्या गोरा कुंभार, हे कसे भक्त होते, नामदेव निस्सीम भक्त. त्यांची तर उदाहरणं माहिती आपल्याला की किती किती वेळा त्यांना काय केलेलं आहे, सगळी मदत केलेली आहे. जनाबाईला जात दळायला लागायचं, तिच्यावर काही संकट आलं की तो स्वतः सगळं काय आहे धावून जात होते, बोलवत नव्हते. एकनाथ महाराजांच्या बायकोचं नाही, त्यांच्या घरी श्रीखंड्या म्हणून ते राहिले. एकनाथ महाराजांनी सांगितलं नव्हतं. भगवंताला वाटलं की माझ्याकडे त्यांच्याकडे येणारे सगळे अतिथी पांडुरंग समजून त्यांची सेवा करत असत. आता एवढ्या सगळेजण आलेले, त्यांच्या घरी जेवण खाण सगळं, पाणी किती लागतं त्याला, ते पाणी स्वतः नदीवर जाऊन एकनाथ महाराज घेऊन येत असत. आणि म्हणून भगवंत स्वतः काय झालं, श्रीखंड्याचं रूप घेऊन 12 वर्ष ती सेवा केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे भक्ताचं संकट निवारण करतो. छोटस उदाहरण सांगते, आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं मग की खरंच
मला आपण कुठे कुठे मदत केलेली आहे. एक सामान्य उदाहरण सांगते. एक दिवशी मी आमच्या तिथेच सिटी प्राईड, कोथरूड सिटी प्राईडच्या तिकडे मी राहते. तिथे रिलायन्स आहे त्याच्या शेजारी. तिथे सामान घ्यायला जाते. म्हणजे आता इथून असं सरळ जाऊन आपण वळतो ना, आणि मग भरत नाट्य मंदिरकडे जातो. त्याच्या पुढे तसं माझं घर आहे. तिथून तेवढं रिलायन्स तेवढं आहे. म्हणजे किती, एक 5 मिनिटं चालत जायला यायला लागतात, 5-7 मिनिटं. पण आता सामान खूप घेतलं गेलं त्या दिवशी. घेऊन आता बाहेर येऊन उभी राहिली, रिक्षा मिळते का, कारण आता एवढं 5 मिनिटावरच घर आहे, पण एवढं उचलून जाणं शक्य नव्हतं. रिक्षा काय, रिक्षावाल्यांना तिकडे जास्त रहदारी तर रस्ता नाहीये तो असा असं हे नाहीये. तर कोणी जास्त रिक्षावाले नव्हते आणि कोणाला जवळ यायचं नसतं. त्यामुळे एखादा आला तो काही थांबला नाही. मग एक दुसरा रिक्षावाला तिथे समोर एक मोठी बिल्डिंग, तिथे कोणाला सोडायला आला असेल, त्यांनी बघितलं आणि तो स्वतःहून आला, त्याला मी सोडतो तुम्हाला. आणि त्यांनी मला तिथे सोडलं. मग आता ह्या वेळेस आपण काय लक्षात घ्यायचं, की भगवंतानी त्याला बुद्धी दिली आणि त्यांनी मला काय आहे असं आपल्याला येतात की नाही अनुभव. मी एक छोटस माझं उदाहरण सांगितलं, त्याच्यावरून आपण हे करायचं की आपल्याला असे नेहमी अनुभव येतात की कोणाच्या आणि कोणाच्या रूपाने अशा प्रकारे तो मदत करतो. म्हणजे तो स्वतः येतो असं नाही, पण कोणाला बुद्धी देऊन त्याच्याकडून तो करून घेतो. म्हणून इथे म्हटलेले की संकटात जेव्हा भक्त सापडतो, मग आता सामान्यांना सुद्धा अशी तो मदत करतोच. हा, मग जो भक्त आहे त्याचा, की जो रात्रंदिवस त्याच्या नामामध्ये गुंतलेला आहे. जसं तुकाराम महाराज सगळं पांडुरंगाला समर्पण केलं होतं ना, सगळा प्रपंच करत होते ते. पण प्रपंच जसा चालायचा तसा चालेल, त्याच्यामध्ये ते काय आहे, त्यांनी जो खरा आधार आहे, घट्ट आधार, तो त्यांनी धरून ठेवला होता. कारण त्यांना तो सगळा अनुभव आला होता लहानपणापासून. आपल्याला माहिती की त्यांची सगळी छान चांगली होती परिस्थिती. पण नंतर नंतर काय झालेलं आहे, सगळं उतरती कळा. म्हणजे जीवनात केव्हा कशी वेळ येते काही सांगता येत नाही. पण त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, की विठ्ठलाचं देऊळाचा जीर्णोद्धार करून तिथे कीर्तन करायला लागले. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मला सुरुवातीला अभ्यासाची आवड नव्हती, मी बळबळ उभं राहायचो. असं सगळ्यांना होत असतं. काय, लागता लागता गोडी लागते. पण बळबळच काय आहे, आधी करायचं असतं, तर ती गोडी लागली ना की मग त्याच्यातून आपल्याला किती फायदा होतो ते सांगता येते. की अशा प्रकारे खरा तोच आधार आहे, हा निश्चय होतो. खरं तोच आहे, पण आपल्याला निश्चय तेवढा नसतो. आपल्याला काय वाटतं, याचा आधार, त्याचा आधार, त्याचा आधार, मग पैसा, सत्ता, संपत्ती, घरं, मुलं बाळ, नातेवाईक, मित्र, हे सगळे आधार वाटतात. पण खरा तो आधारी हा इथे आपल्याला काय सांगतायत, तुकाराम महाराज निश्चय करायला सांगतात की खरा तो आधारे, आणि तो कुठेही कसाही कुठल्याही वेळेस तो येऊ शकतो. म्हणून म्हटलं की सहाय्य करतो. भक्त संकटात सापडले की त्यांना सहाय्य करायला तो धावत जातोच. आपल्याला द्रौपदीचं उदाहरण माहितीये. हा, नुसतं तिने काय क्रू म्हटलंय, कृष्णा म्हणायच्या आत तो तिथे हजर झालेला आहे. जेवत होता, जेवण टाकून तो पळत आलेला आहे. भक्तासाठी असा असतो. त्याच्यासाठी एक संकट पुष्कळ येत असतात. काय, बाहेरचे संकट आता आपण बघतोय, आतले पण असतात आणि बाहेरचे असतात. हं? आता बाहेरच्या संकटामध्ये परत पुष्कळ माणसाला अनेक अंगाने अडथळे येत असतात. प्रतिबंध त्याला म्हणतो आपण. की किती किती वेळा देवता सुद्धा काय करतात, अडथळे आणतात. किती किती वेळा असं म्हणतायत की आपले जे पूर्वज असतात, ते पण काहीतरी अडथळे आणतात. अशा अंगाने जीवन हे आपण बघतो की कधी सरळ जात नसतं, आणि कोणाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कुठून कुठून काय संकट येतील ना काही सांगता येत नाही. सगळं चांगलं असतं आपण बघतो, आणि काय ऐकायला येतं, एकदा
दुकानात गेलो तर त्या सांगत होत्या, सकाळी मुलगा गेला काय कामावर आणि अर्धा रस्त्यापर्यंत गेला ना ऍक्सिडेंट झाला. काही कल्पना होती का? आणि मग आता ती सून तिथे त्याच दुकानामध्ये तिला कामाला लावली, लहान मुलं दोन. आणि त्यामुळे मी कशी तरी सावरले. आता एवढा मुलगा एवढा सगळे कल्पना पण नव्हती की आत्ता हा घरातून निघतोय आणि असं होईल, अशी आपल्याला म्हणजे पण माहिती आहे. तर अशी संकट येतात. हं तर ही सगळी बाहेरची संकट असतात. एक छोटस उदाहरण सांगते. तुलसीदास तुलसीदास हनुमान चालीसावर हनुमान चालीसा लिहित होते त्यावेळेस. म्हणजे हनुमान चालीसा तुलसीदासांनी लिहिलेली आहे. तर त्याचं लिखाण चाललं होतं. तर ते सकाळी काय करायचे, गंगेवर जायचे स्नानाला आणि परत यायचे आणि मग लिखाणाला बसायचे. रोज सकाळी गंगेवर स्नानाला जायचं. तर वाटेमध्ये एक भैरवाचं मंदिर होतं. तर एके दिवशी काय झालं, त्या भैरवाने त्यांचा रस्ता अडवला आणि म्हणाले की तुम्ही मारुतीची स्तुती लिहिताय, माझी पण स्तुती लिहा. खरी गोष्ट घडलेली बरं. तर त्यांनी नकार दिला. तर त्यांनी काय केलं भैरवांनी, की त्यांना इतकं हाताला इतकं त्यांच्या दुखायला लागलं काय, की सहन होईना. इतकं हात दुखायला लागला आणि त्यांना लिहिताच येत नाही. म्हणजे अशी पण संकट सांगायचं असं. मग आता त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी असं असं दिसतंय. मग त्यांनी काय केलं, खूप मारुतीची स्तुती केली. हनुमंताची इतकी स्तुती केली, त्याच्यामध्ये बजरंग बाहू म्हणून त्यांची रचना केली, ती स्तुती केली. आणि त्या स्तुतीने मग हनुमंत प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचा हात दुखायचा थांबला. म्हणजे असे पण काय आहे, संकट येतात. आणि त्यावेळेस म्हणून भगवंतच आपल्या सगळ्या म्हणजे अनेक अंगाने, म्हणून मी सांगितलं असं नाहीये की आपण बाहेरचे आपण बघितले आधी, तसं नाही. आतून पण म्हणजे आता आपले विकार आहेत, काम क्रोध लोभ, हे विकार सुद्धा त्रास देतात. मग त्यावेळेस सुद्धा काय आहे, भगवंतच या सगळ्यातून बाजूला करतो. तर म्हणून म्हणतात की तू आंधळ्या भक्ताच्या हातातली काठी आहेस. आणि तू त्यांना काय म्हटलेलं आहे, त्या काठीच्या सारखा उपयोगी पडतोस. म्हणजे काय करतो, मार्गदर्शन करतो. बुद्धी सुद्धा लागते, बुद्धीला प्रेरणा होते की आत्ता काय करावं, आत्ता ह्याची मदत घ्यावी, आत्ता असं करावं तसं करावं. अचूक बुद्धीने निर्णय पण घेता येणं हे पण खूप कौशल्य असतं. नाही तर सुचतच नाही त्यावेळेस काही. आणि मग नंतर आठवतं, अरे पण नंतर काय उपयोग ना, त्यावेळेस बरोबर काय आहे सुचलं पाहिजे आणि पटपट पावलं घेतली पाहिजे. तर ते पण काय होतं, त्याची प्रेरणा, तो सगळं त्याच्या भक्ताला अशा प्रकारे काय करतो, मार्गदर्शन पण करतो. एक छोटेस उदाहरण सांगते. अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये आता श्रीरामाचं मंदिर आहे ना, तिथून कनक महल आहे, त्याच्यामध्ये दशरथ महल म्हणून आहे. तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहित असेल, माहित नाही, कारण दशरथ महलला सगळेजण जातात दर्शनाला. तर तिथे म्हणजे हे जेव्हा अगदी खूप पूर्वीची गोष्ट आहे, तिथे एक मंदिर आहे त्या दशरथ महलमध्ये. राम लक्ष्मण सीता, अरे आणि हे चार बंधू आणि त्यांच्या चार बायका. आणि तिथे रामप्रसाद म्हणून एक असे साधू ते सगळं बघायचे. तर आश्रम सारखा तिथे केलेला आहे आता दशरथ महलच्या तिथे तिथे. आणि मग तिथे ते काय करायचे, दोन चार जण कोणी साधू संन्यासी येऊन राहायचे आणि त्या पूजा वगैरे व्हायची. आणि तिथे जो काही जे लोक यायचे दर्शनाला, लोक काही पैसे धान्य काय काय ठेवायचे, त्याच्यातून त्या आश्रमाचं सगळं चालायचं. जे देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जे कोणी दोन चार असतील त्यांचं जेवण खाण असं होत असत. तिथे जे पैसे यायचे ते
पैसे मग ते काय करायचे, तिथेच बाहेर एक मारवाडी असतो पलटू, त्याचं दुकान असतं, त्याच्याकडून रेशन सगळं आणायचे मग उरलेलं, आणि त्या रेशनवरून त्यांचं सगळं चालायचं. एकदा काय झालं, मी संकट येतं तेव्हा कसा देव धावतो, म्हणून मी अशी कल्पित उदाहरणं नाही सांगत, सत्य घडलेली सांगते, की अशा प्रकारे याच्यातून लक्षात येतं की खरा देव आहेच काय, आपल्याला दिसत नसला तरी तो प्रत्येक एक एक क्षणाचा प्रत्येकाचं सगळीकडे त्याच्यावर सगळं त्याचं लक्ष असतं. हं? तर मग त्या दिवशी काय झालं, 7 दिवस कोणी काही टाकलंच नाही, आलंच नाही, काही पैसे नाही, धान्य नाही, काहीच नाही आलं. मग संध्याकाळी त्यांनी एका मुलाला पाठवलं त्या पलटू व्यापारीकडे आणि सांगितलं की जरा आम्हाला उधार रेशन दे, कारण उद्या नैवेद्य तर दाखवायला पाहिजे ना, मग त्याच्यासाठी तू दे. तो म्हणाला नाही देणार मी, कारण मी उधारी देत नाही, नेहमी तुमच्या तिथून कडे येते स्वामी, मला काय करतात पैसे पाठवतात तेवढ्याचं मी रेशन देतो. आला तो मुलगा परत, त्यांना सांगितलं, ते म्हणजे ठीक, आता जशी रामाची मर्जी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बघितलं कोणी सकाळी काही आलं नाही, पाण्याचा नैवेद्य दाखवला तर काय करणार, आणि हे लोक पण सगळेजण पाणी पिऊन राहिले. संध्याकाळपर्यंत काही येईल, संध्याकाळी पण काही नाही आलं, संध्याकाळी पण काय, पाणी दाखवलं, पाणी पिऊन राहिले. आता झोपायची वेळ झाली, तेव्हा त्यांचा तिथे अजून पण एक नियम, तसं नियम आहे की एक भगवत देवाला झोपवायचे, चाल बिल त्याला एक पिवळं पितांबर असे सगळ्यांवर टाकायचं आणि 1 तास ते भजन करायचे आणि मग झोपायचे. आता पोटात काही नव्हतं तरी त्यांनी भजन केलं आणि झोपले. तर 12 वाजून गेले असतील आणि तो पलटू व्यापारी त्याच्या घरी दारं ठोकले जायला लागले. त्यांनी आवाज दिला, पण ते मुलांचा आवाज होता. काय मुलं म्हणायला ते उगाचच काय येऊन उठवतायत, म्हणून तो चिडला होता आणि आता त्यांना ओरडतो. म्हणून त्यांनी दार उघडलं. उघडलं तर 4 मुलं उभी होती, अशी 12-1 वर्षाची, आणि इतकी सुंदर की ते बघतच राहिला तो त्यांच्याकडे. त्याला ओरडण्याचं पण विसरला तो, आणि ते पटपट पटपट मग लगेच घरात आले आणि म्हणाले की हे पहा, हा पितांबर आहे आमच्या, त्याच्या टोकाला गाठ मांडलेली होती, ती गाठ सोड. सोडली गाठ तर त्याच्यामधून 1600 कॉईन पडले. त्यावेळेस चांदीची नाणी असायची ना, एवढे सगळे. म्हणे आता रेशन त्यांच्याकडे पाठव, त्यांनी मला पाठवलंय, हा रामप्रसादांनी मला पाठवलंय, हे घे आणि रेशन पाठव. तो म्हणे एवढे सगळे, अख्खं माझं दुकान, कारण त्यावेळेस किती स्वस्त आहे, एवढं अख्खं दुकान माझं जाईल. म्हणे रोज थोडं थोडं पाठवायचं, पण कधी नाही म्हणायचं नाही काय. असं म्हणून ते लोक पटपट पटपट गेले निघून. तो पितांबर तिथेच, ते सगळे पैसे तिथे त्याच्यातून गेले. याला तो सकाळी सामान घेऊन आला. त्याच्या आधी काय झालं, सकाळी आता काकडा करायचा म्हणून उघडलं पडदा वगैरे, पाहतात तर म्हणे अरे भगवंताचा पितांबर नाही आहे, लगेच आपण रात्री हे करतो तो पितांबर ते कोणी चोरला. अरे चोरी झाली, अशी कशी चोरी झाली, कोण आलं, काय झालं. आणि तेवढ्यात 8 वाजता हा सामान घेऊन आला आणि म्हणे काय तुम्ही, म्हणे मी तुम्हाला नाही म्हटलं, पण तुम्ही लगेच रात्रीच्या रात्री एवढे लगेच पैसे पाठवून दिले. म्हणे मग आता मी असं कधी तुम्हाला म्हणणार नाही की पैसे नाही तर मी देणार नाही म्हणून. आणि हे घ्या म्हणे, तुमचे ते मुलं आले होते ना, त्यांचा पितांबर इथे राहिला. ते म्हणाले मी कोणालाच पाठवलं नाही, कुठले मुलं. आणि त्यांनी ते पितांबर दिल्यावर एकदम डोक्यात त्यांच्या प्रकाश पडला आणि ते पळत पळत गेले तिथे आणि रामाच्या तिथे रडायला लागले. संकटामध्ये देव सहाय्य करतो, पण भक्ताला काय वाईट वाटतं. आणि तेव्हा त्या पैठूला पण कळलं की अरे, म्हणजे रात्री माझ्याकडे आलेले प्रत्यक्ष परब्रह्म होते, मला कळलंच नाही. आणि त्यावर रडायला लागला, अरे काय हे. आणि त्या दिवशी मग
रात्री झोपवायच्या वेळेस त्यांनी रामाला सांगितलं की अरे मी एवढी तुझी भक्ती करतो, एवढे वर्ष झाले, मला कधी तू दर्शन नाही दिलं, आणि त्या पलटू व्यापारीला तू जाऊन त्याच्या घरी जाऊन दर्शन देऊन आलास. आणि ते झोपले. त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं की त्याच्यामध्ये हे चौघं भावंड आले त्यांच्याकडे, सीतामाई आलेली त्यांच्या बरोबर, आणि सीतामाईने त्यांच्या कपाळावर कुंकू लावलं. आणि त्यांनी जागं झालं तर खरंच बघतायत की त्यांच्या कपाळाला कुंकू होतं. आणि तेव्हापासून आज पण त्या आश्रमामध्ये कुंकू लावायचा त्यांनी पद्धत झालेली आहे, पुरुषांनी सुद्धा असं. म्हणजे तो आणि तो पैठू व्यापारी त्यानंतर संपूर्ण त्याचं जीवन बदलून गेलं आणि तो पैठू धर्मदास झाला. म्हणजे अशा त्या भगवंताच्या भक्तीचा काय असतं, कधी कोणाचं जीवन कसं बदलेल सांगता येत नाही. आणि म्हणून इथे सांगतात तुकाराम महाराज की अशा प्रकारे भक्ती करा. पुढे म्हणतात तेच आता कैवारी कारण तो आडिले गांजले पिढीले संसारी, हा त्यांचा तू कैवारी नारायणा. आडलेले गांधलेले संसारामध्ये तर आडलेले गांधलेले असतातच ना, आपण बघतोच ना, सारखीच काही ना काही काय आहे आपल्याला येतच असतं, नळ येतच असते. तर त्यावेळेस तोच काय आहे, तोच सगळं करत असतो, तोच आधार देत असतो. आणि म्हणून इथे सांगतात की खरा कैवारी कोण आहे, तो पांडुरंग आहे. हा काय झाला पाहिजे, आतमध्ये आपल्या दृढ निश्चय झाला पाहिजे. आता त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की पुष्कळ उदाहरणं दिली आहेत की कोण कोण झालं. प्रल्हाद महासंकटी रक्षिला, प्रल्हादाला आपल्याला माहितीये प्रल्हादाची गोष्ट, त्याला काय केलेलं आहे, केवढी संकट आली त्याच्यावर. आता ते त्याला तर त्याने काही झालंच नाही, आता त्याला एकदा कड्यावरून टाकलं, त्याला काहीच झालं नाही, भगवंताला त्याला झेलला. आणि म्हणजे त्याच्यावरच भगवंताने घेतलेलं आहे, जाळलं त्याला तरी त्याला तो जळला नाही. म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे प्राण जाण्यासारखा संकट जरी आले ना, तरी तो काय करतो, स्वतःवर ते घेतो. जसं माहितीये ना, हिला बांधून ठेवायचे जनाबाईला, तर विठ्ठलाच्या अंगाला वळ पडलेले असायचे. म्हणजे तिची संकट किंवा भक्ताची संकट आपल्यावर घेतो तो. पुढे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे तुम्ही अपंगीला नाना परी, म्हणजे अंगावर आपल्याला घेऊन नाना तऱ्हेने दुःखाचे निवारण करतात. आता ह्या पुराणातल्या तर आपल्याला भागवतातल्या खूप गोष्टी माहिती की त्याच्यामध्ये काय आहे की सगळ्यांच्या दुःखाचं निवारण होतं. अगदी हल्लीचं उदाहरण सांगते, कारण आता आपल्याला असं वाटतं ही पुराणातली उदाहरण आहे, तेव्हा होत असेल, आता कसं काही होईल का असं, आता खरंच तो पांडुरंग येतो का. हा, मामा दांडेकर आत्ताच होऊन गेले. त्यांच्या जीवनातलाच प्रसंग आहे की ते दरवर्षी वारीला जात असत. पायी वारी त्यांची असते. आणि आता शेवट शेवट त्यांची काय झालं, तब्येत बिघडलीये आणि आता वारी आली आहे, पण तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि आता ते वारीला जाऊ शकणार नव्हते या वर्षीच. आणि त्यावेळेस मनोभावे विठ्ठलाला स्मरण करतायत आपलं. जेव्हा पुण्यामध्ये आळंदीहून वारी आली त्यावेळेस त्या प्रयाग हॉस्पिटलला होते ते ऍडमिट मामा दांडेकर. तर बाहेर बसले होते कोणी त्यांचे शिष्य, कोणाला आजकाल जाऊन देऊ नका म्हणून. तिथे एक असा वारकरी बागोट बिगोट घातलेला वारकरी आला आणि म्हणाला मला भेटायचं. म्हणून नाही जातात, नाही 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 नाही, कुठची नको काय करून तो गेलाच आतमध्ये.
आणि आतमध्ये जाऊन त्यांच्या जवळ उभं राहून ते म्हणतात, आणि हे लोक खिडकीतून मग बघत होते की काय बाबा कुठे आता अजून थोडा वेळ अजून बाहेर नाही आला. तर त्यांनी एकदा बघितलं की उभा आहे आणि ते म्हणतात की अरे तू आलास. मामा म्हणतात तू आलास. म्हणजे मामा जाऊ शकत नव्हते म्हणून पांडुरंग स्वतः त्यांच्या भेटीला आला. आणि थोड्या वेळाने हे लोक की अजून का नाही येत हा, एवढा वेळ काय करतोय. बघितलं तर कोणीच नव्हतं आतमध्ये. म्हणजे भक्तीचं हे फळ सांगितलेले की असा हा भगवंत असतो. आणि म्हणून पुढे सांगतात की आपुलेने अंग तुम्ही ओढविले त्याचे निवारिले महादुःख. म्हणजे एवढंच नुसतं संकट हे करतो असं नाही, त्याचं संकट आपल्यावर घेतो. जसं आपण याच्यामध्ये बघितलंय ना भागवतामध्ये की कोणतो राजा त्याचं पारणं दुर्वास आले असतात. हा अंबरीश. पाळणं तो फक्त पाणी घेऊन सोडतो, वेळ निघून जाते म्हणून, आणि दुर्वास उशीर करतात यायला आणि येऊन चिडतात आणि त्याला शाप देतात. तो शाप काय करतात विष्णूने आपल्या अंगावर केला आणि म्हणून एवढे काय केले अवतार घेतले. म्हणजे इथे म्हणतायत तसं की आपल्या अंगावर घेतो, नुसतंच संकट निवारण करतो असं नाही. मग आता आपण करायला पाहिजे ना भक्ती. एवढं सगळं तुकाराम महाराज काकोडतेने सांगतायत. आणि म्हणून पुढे म्हणतात तुका म्हणे तुझे कृपे पार नाही, माझी विठाबाई जननी ये. हा की अशा प्रकारे माझी ही विठाबाई म्हटले. आई असते ना म्हणून आपण माऊली म्हणतो ना, तसं आई काय करते, अखंड आपल्या लेकरांवर कृपा करत असते. तसं विठाबाई ही आई म्हटलेली तिला, आणि म्हणून तिच्या कृपेची तर काय पारच नाही. व्यवहारात पण आई किती किती करत असते. आणि ही तर काय परमात्म शक्तीच आहे, तिला तर काहीच अशक्य नाहीये. आणि म्हणून ती तर कशा कशा अंगाने कृपा करेल याचा आपल्याला अंदाज पण येत नाही. असा काय आहे, असा तो भगवंत, असा पांडुरंग. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अशी त्याची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगातून दृष्टांत दिले की काय होतं, श्रद्धा वाढते, निष्ठा वाढते. आणि म्हणून असं विचारलंच होतं असं की काय दृष्टांत दिले की कसा आहे हा पांडुरंग, की त्याच्यातून हे लक्षात येतं. आता आपण दुसरा अभंग बघणार आहोत. दुसऱ्या अभंगामध्ये एक हे म्हटलेलं आहे, त्या अभंगामध्ये असा त्यांचा प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे अभंग तो, पण त्याचा गुणार्थ खूप वेगळा आहे. अभंग असा आहे की त्यामुळे कन्या सासूर अशी जाई, की त्याच्यामधून त्यांनी अशी विरहाची आर्तता कशी दाखवलेली आहे. म्हणजे भगवंतासाठी इतकं काय झालं पाहिजे, इतकं आर्तता आली पाहिजे. आपण करतो ना भक्ती, ती कशी असते, सगळी अशी वरवरची असते. हा आपलं आपलं आधी बघून मग जे काही थोडं होईल तेवढं काय आहे त्याच्यासाठी करतो. म्हणून हे लक्षात आणून देतात की कशी भक्ती झाली पाहिजे. तर या अभंगात म्हटलेले कन्या सासुराशी जाये, मागे परतुनी पाही, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटती केशवा. चुकलिया माय बाळा हुरहुरु पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आता हे व्यवहारातलं उदाहरण दिलेलं आहे. आता काय होतं, सगळेजण फक्त काय व्यवहारात त्या लिहितात, पण खरं त्याच्यातला गुढार्थ लक्षात नाहीये.
जसं आता आहे ना, एक उदाहरण सांगते. एक खूप गर्भश्रीमंत मनुष्य होता. त्याला 4 मुलं होती, पण ती सगळी उनाडकी अशी होती. आता काय झालं, त्याचा अंतकाळ आला. हं? आणि त्यावेळेस गेला तो. आता हे 4 मुलांनी त्याची जेवढी सगळी संपत्ती होती ती सगळी अशी उडवली. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपल्या वडिलांजवळ तर अचाट पैसा होता, हे एवढंच नव्हतं. मग त्यांनी कुठे ठेवला असेल? तर सगळे कागद बघायला लागले. त्यांना त्याच्यात एक कागद मिळाला. त्याच्यात लिहिलं होतं की त्यांच्या घरामध्ये बाग होती, तिथे रामाचं मंदिर होतं. राम मंदिराच्या कळसामध्ये एवढं मॉड किती काय धन ठेवलेलं आहे. त्यांना आनंद झाला. चला आपण कळस तोडूया आणि त्याच्यातून धन काढूया. आणि म्हणून माणसं वगैरे बोलवली कळस कळस तोडण्यासाठी. गावात सगळीकडे बातमी पसरली. त्या वडिलांचे वृद्ध मित्र होते, ते आले ते ऐकून. आणि ते म्हणाले, हे बा, असं नाही, याचा अर्थ असा नाहीये, कळस तोडू नका, असा कळस तोड. कारण गावचे लोक पण म्हणाले, कळस नाही आम्ही तोडून देणार, असा काही मंदिराचा तोडायचा नसतो. मग त्यांनी समजवलं, हे पहा, मी तुम्हाला धन मिळवून देतो, हं? पण तुम्ही या रामाच्या मंदिरात चला. रामाच्या तिथे शपथ घ्या की आजपासून आम्ही सद्वर्तनाने वागू आणि कष्ट करू, तर मी तुम्हाला हे सगळं धन मिळवून देतो. त्यांनी घेतलं. आणि त्यानंतर रामनवमी आली. रामनवमीच्या दिवशी 12 वाजता तिकडे उत्सव झाला आणि बाहेर घेऊन आले ते वृद्ध मित्र मुलांना. आणि त्या कळसाची सावली पडली होती जिथे ना, म्हणजे 12 वाजता ती कळसाची सावली पडेल तिथे खोलायला सांगितलं. त्याच्यातून धन निघालं. म्हणजे या असं सरळ सरळ अर्थ नाहीये तसे या अभंगांचे पण. त्याच्यामध्ये असा लक्षार्थ आहे आणि तो समजून घ्यायचा असतो. आता या अभंगात म्हटलेले की एखादी विवाहित मुलगी, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हा, की आता सासरी निघाली की काय होतं, तिला भरून येते की आता आपलं काय आहे, मूळ आपलं घर सगळं सोडून जायचं आहे. आता हे सगळेजण केव्हा भेटतील काय, आणि म्हणून ती काय आहे, वळून वळून मागे वळून सारखी बघते आहे. तिचं काही केलं पाऊल पुढे पडत नाहीये. हा, तुकाराम महाराजांचं जेव्हा ते पंढरपूरला जायचे ना, त्यांनीच लिहिलेलं आहे की ते दर्शन करायचे, किती वेळ बसायचे, पण जेव्हा निघतील ना तेव्हा ते 10 वेळा मागे वळून बघायचे. आपल्याला पण होतं ना, किती वेळा बघत 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 शेवट आपण अगदी बाहेर चला चला करतात, म्हणून आपण शेवट असं वाटतं बघ, उभंच राहावं, बघतच राहावं, असाच तो पांडुरंग आहे ना. आणि तसं त्यांना व्हायचंच. परत ते काय गेले ना आपल्या देहूला की गावाच्या वेशीवर जाऊन बसायचे किती वेळा. पंढरपूरहून येणारा वारा तो पण त्यांना इतका सुखद वाटायचा. म्हणजे काय भक्ती असते. कोणी आलं ना पंढरपूरहून, त्याला सारखं विचारायची सगळं खोदून खोदून, कसं आहे रे पांडुरंग, कसं काय केलं तिथे, काय हे केलं, सगळं काय आहे, चित्त असं त्याच्यामध्ये. तसं व्यवहारात पण आपण बघतो की मुलींच्या माहेरचे आले की त्यांना काय होतं, अगदी काय करू ना काय नाही, कुठे ठेवू कुठे नाही, किती बोलू काय विचारू. हा, तशी ही जी अवस्था आहे अंतःकरणाची, ती ते म्हणतात ते की तशी या जीवाची अवस्था झाली पाहिजे. जसं आपण जातो ना, बाहेर कुठे गेलो, बाहेर गावाला गेलो किंवा 4 तास बाहेर गेलो, तरी आपल्याला असं वाटतं आता केव्हा एकदा घरी जातोय. होतं की नाही? घरी गेलं की बरं वाटतं. तसं हा जो जीव आहे, प्रत्येक जण, जीव म्हणजे काय, प्रत्येक जण, त्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या खऱ्या घरी मला जायचं आहे. हं? आणि तिथे माझं मूळ आहे आणि त्या मुळाच्या तिथे मला भेटायचंय, म्हणजे जीवाजीवाची भेट, की जे माझे
खरे माता पिता आहेत तिथे, तिथे मला त्यांना भेटायचंय. असं काय झालं पाहिजे की प्रत्येक जीवाला अशी ओढ लागली पाहिजे. जसं व्यवहारात आपण कारण प्रत्येक जण त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणून त्या मुलीच्या तिथे पण हा भाव असतो की माझं मूळ माहेर, हा, तिथलं एवढी ओढ असते. तसं प्रत्येक जीवाचं मूळ कुठलं आहे, तर तो भगवंताचं मूळ आहे तिथे. आणि म्हणून त्याला भेटण्यासाठी इतकी काय झाली पाहिजे, तळमळ झाली पाहिजे, इतकी व्याकुळता झाली पाहिजे. हं? पण ती कशी होईल? भक्तीशिवाय होणार नाही. त्याच्याशिवाय श्रवण मनन आणि भगवंताचं नाम घेत घेत त्याची गोडी लागली की आपोआप काय होतं, हे सगळे म्हणतो ना, या सगळ्या वासना विकार त्या आपोआप कमी होत जातात. म्हणून सांगतात ना की काय करा, थोडा वेळ तरी भगवंताजवळ बसा, थोडा वेळ तरी काय करा, त्याचं नाम घ्या, थोडा वेळ तरी काय शरीराला म्हणजे पायाने भगवंताच्या दर्शनाला जा. तुम्ही आता हे तपच आहे तुमचं. घरून तुम्ही रोज इथे येता, हा, एवढ्या वेळ इथे बसता, हे तप होत आहे. याची सगळी तिथे नोंद होत असते. हा, इतकं हे तुमचं जीवन बदलणार हे सगळं आहे. आणि ह्याच्यानेच काय होतं, मग आता ह्याच्याऐवजी इथे कुठे कोणी नाटकाला म्हणत तर कोणी म्हणे नको, आता ते नाटक बिटक नको. इथे जे श्रवणात आनंद मिळतो ना, त्या नाटकात नाही मिळत. कारण ती गोडीला कळली. हा, आणि त्याच्याच म्हणजे त्यामुळे काय होतं, विकार हे सगळे आपोआप कमी होतात. आणि जसे विकार वासना, हा, या सगळ्या दृश्य जगाच्या त्या कमी होतात. कारण ही इतकी गोडी काही वेगळीच अनुभवाला येते. आणि त्याच्यामुळे त्या वासना कमी झाल्या की शुद्धता होते. आणि शुद्धता झाल्यामुळे काय होतं, अरे मला त्याला भेटायचंय, अशी काय होते, तळमळ लागते. म्हणून प्रत्येक जण प्रापंचिक असतो. प्रपंच करत करतच हे करायचं समर्थ सांगतात तसं की काहीतरी काय परमार्थ वाढवावा, सगळाच वेळ असा घालवू नये. आणि त्याचं कारण आहे की तेवढा वेळ तुम्ही मनापासून त्या परमार्थासाठी द्याल, त्या भक्तीसाठी द्याल, तर त्याच्यातून हे असं सगळं घडायला लागतं. आणि आतूनच अशी काय होते, आता तुकाराम महाराजांनी ती इतकी अर्थता दाखवलेली आहे की अशी होते, जसं समर्थांनी करुणाष्टक लिहिले ना, ती त्या भावनेतून लिहिलेली आहे. सगळं सोडलं आहे. हा, त्यांनी गाव सोडलं, बोल्यावरची ती सोडली, आई वडील सोडले, कुलकर्णी पद सोडलं, सगळं तोडून ते रामासाठी येऊन बसले. पण 12 वर्ष झाले पण अजून रामाची भेट नाहीये. तेव्हा अशा आतून ही तळमळ निर्माण होते की केव्हा भेटेल. म्हणून जे इथे म्हणतात की माझ्या जीवाला असं झालंय की केव्हा भेटशील. हा, तेव्हा आपण बघतो की मुलगी माहेरीला कधी जायला मिळेल असं तिला होत असतं की नाही. लग्न होऊन आल्यावर तर खूप असतं, तरी किती वर्ष झाले तरी पण तोच भाव असतो की कधी मला जायला मिळेल, कधी मी आता माझी गावी जाते, कधी मी त्यांना भेटते. हा, कारण आतमध्ये काय आहे, प्रत्येक जण प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. आणि म्हणून ही हळूहळू वाढली पाहिजे. आणि अशी तळमळ झाली पाहिजे की भगवंताला केव्हा मी भेटेन. कारण त्याला जर भेट झाली ना, तर संपूर्ण आयुष्यात बदलून जातं. सगळ्या ग्रंथात संत सांगतात की अखंड काय आहे, सुखरूपता येते, आनंदमय जीवन होतं, सगळं दुःख निघून जातं. म्हणजे मनाने ना, आता शरीराला प्रारब्धाप्रमाणे जे दुःख येणार ते येणार. जे काय सगळं आहे त्याच्यातलं काय येणार ते येणार. कारण आपला हा जो जन्म झालाय ना, तो प्रारब्ध घेऊन जी जी कर्म फलित झाली ती फलित तेवढा भोग हे घेऊन आपलं आत्ता हे जीवन आहे. त्यामुळे ते येणारच. पण आता काय झालेलं आहे, आता जीवाला भगवंताची गोडी लागली, सगळ्या वासना संपल्या, त्याच्याशी एकरूपता झाल्यावर किती दुःख आले, काही झालं ना, तर आतून काहीच वाटत नाही. आतून काय असतं, अखंड आनंदाची अवस्था.
आणि म्हणून इथे सांगतात की अशी तळमळ लागली ना, की जसं म्हटलं आई चुकली म्हणजे लेकराला किती हुरहुर वाटते की नाही, चुकामुक झाली की हात सुटला, आता कुठे दिसतंय कुठे दिसतंय. सगळ्यांनाच होतं. तुम्हाला सांगते, आम्ही अमेरिकेला जातो ना, तिथे पण काही आपल्याला माहित नसतं आणि मुलं इकडे तिकडे गेले की असं बापरे, आता कुठे जायचं कसं जायचं असं असं व्हायला लागतं अनोळखी इकडे गेलं की ना. मग तसं लहान मुलाला तर होणारच. हं? आपल्याला पण अनोळखी याच्यात गेल्यावर असं होतंच. हं? तर सगळीकडे बघून दिनवाणे होतो ना, तसं काय झालं पाहिजे, जीवाला झालं पाहिजे की हे सगळं आपलं आपलं वाटतं, पण खरं हे आपलं काहीच नाहीये. खरा आपला तो आहे. हं? आणि त्याची तर माझी काय झालेली आहे, चुकामूक झाली आहे. विसरलोय ना की खरा तो माझा आहे, विसरलोय प्रत्येक जण. आणि म्हणून असं झालं पाहिजे तळमळ की अरे, केव्हा तो दिसेल, केव्हा भेटेल. हं? म्हणून सगळ्या संतांच्या विरहणी आहेत. कारण ही जी भक्तीची उच्च अवस्था सांगितलेली आहे की भक्ती करत करत अशी अवस्था येते की आता केव्हा भेटशील. हं? आणि म्हणून जसं उदाहरण पुढे सांगितलंय की पाण्या वेगळी झालेली मासोळी. हं? पाण्यासाठी तडफडते की नाही. आता तिला पाणी आहे, तिथे जीवन आहे, त्याच्यातून बाहेर काढली हं? तर ती तडफड तडफड येते, अस्वस्थ होते ना. मग ती परत तिला जर पाण्यात टाकलं तेव्हा ती स्वस्थ होते. तसं आपण सगळेजण काय झालेलो आहोत, वेगळे झालो, पाण्याच्या बाहेर आलो. हं? म्हणजे माझं जे स्वरूप आहे त्याच्याऐवजी काय आहे, मी देह आहे, हे माझे असं करून बसलोय. आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घ्या की अखंड अस्वस्थ असतो. हं? अगदी रोज म्हणून समर्थ सांगतात बारीकाईने आपल्या याच्यावर सगळ्या दिवसभरात का कसं काय आपलं मन चाललंय त्याचं निरीक्षण करायचं. अंतर्मुखता त्याला म्हटलेलं. त्या लक्षात येईल की एक क्षण पण स्वस्थ नसतो आपण. सारखं हे करायचंय ते करायचं, अजून हे नाही झालं, अजून ते नाही झालं. जरा बसलं असलं तर अरे, अजून ते 4 वाजता हे करत, चला उठते, चैन नाही पडत, लगेच अजून हे करतो ते करतो. अरे, बाहेर ते काम राहिलंय, चल आज काही नको आराम, आधी ते करून येतो. सारखी अशी तगमग चाललेली असते. आणि ही अस्वस्थता काय, वरवर आपल्याला वाटतं आता काही नाही, आता शांतीने बसतो. हं? मी आता किती वेळा म्हणते चला, आता काही प्रवचन नाहीये, आता 8 दिवस जरा शांती. कोणाचा तरी फोन येतो, अहो आमच्या याच्यावर बोलता आता तुम्ही. मग नाही तर म्हणायचंच नाही. हो चला, असं जीवन आहे. म्हणजे सांगायचं असं की सारखं काही ना काही शांततेने आपण बसत असलो ना, तरी आतमध्ये असतं की अरे अजून उद्या हे करायचंय, परवा ते करायचंय, 1 महिन्याने आमचं हे करायचंय, चालू असतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही काय होईल, जेव्हा माझी शुद्धता होईल, त्या भक्तीतून त्याच्याशी एकरूपता होईल, तेव्हा स्वस्थ होईल. स्व त्या ठिकाणी स्थिर होणं त्याला स्वस्थ म्हटलेलं आहे. काय हे आपण व्यवहारातलं स्वस्थ हे काही खरं नाहीये. हे सारखं काय डळमळीत होणार आहे. खरं स्वस्थता केव्हा येईल, तो स्व स्व म्हणजे स्वरूप, स्वरूपाची त्या ठिकाणी जेव्हा स्थिर हो. आणि म्हणून त्याच्यासाठी साधन सांगतात की रोज शांतीने थोडा वेळ बसायला शिका. सगळे विचार मनातले काढून, सगळ्या विवंचना चिंता सोडून त्याच्या रूपामध्ये, त्याच्या नामामध्ये शांत बसायला शिका. तर त्या स्वस्थ ती अनुभूती येते आपल्याला की किती छान वाटतं. आणि मग हळूहळू काय होतं, हे सगळं असं विचाराने डोक्यातून सगळं काढत काढत त्याच चिंतनात राहायचं. सगळं करायचं सगळं. पण जसं काय आता काय आहे, अमुक अमुक कार्य आहे, ते सगळं करायचं आणि ते झालं की त्याचा विचार नाही. आज मला बाहेर जायचंय, ते सगळं जाऊन आलं की मग त्याच्या डोक्यातून विचार काढायचा. कोणी येऊन गेलं, त्या गप्पा झाल्या, झालं संपलं, मग त्याचा विषय डोक्यात नाही करत. आपण काय करतो, ते सगळं परत परत सगळ्यांना सांगत बसतो, बोलत बसतो. त्याच्यामुळे सतत अस्वस्थ राहतो. म्हणून
हे ग्रंथ आहे हा, दृश्य विवेक, त्याच्या दृष्टी सृष्टी वाद सांगितलेला आहे की समोर आहे तोपर्यंत त्याचे विचार, समोर गेलं की नाही, मुलगा आहे समोर तोपर्यंत त्याचा विचार, तो बाहेर गेला तरी त्याचे विचार बंद. अशा प्रकारे जर आपल्या मनाला घडवलं तर काय होतं, स्थिर मन व्हायला लागतं. आणि जेवढं स्थिर होईल तेवढं ते स्वरूपाच्या जवळ जातं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी, आणि जसं स्थिर होतं लागतं ना तशी तळमळ वाढायला लागते की नाही, मला त्याला भेटायचं, मला त्याला भेटायचं. तेव्हा आपण बघतो ना, कोणी आता पंढरपूरला वारकरी म्हणतात कधी जाऊ पंढरपूरला, असं झालं, कधी भेटू कधी भेटू, कोणी दर महिन्याला जातात, कोणी वर्षाला जातात, कोणी काय. पण अशी असते आळंदीला पण कधी माऊलीला भेटू, अशी काय असते हे असते. पण मग खरी माऊलीचं किंवा खरी पंढरपूरचं खरं स्वरूप काय आहे, खरं त्याचं स्वरूप निर्गुण निराकार परमात्मा आहे, शिव आहे तो. आणि म्हणून त्या निमित्ताने काय होतं, ही जीवाला तळमळ थोडी लागते आणि त्याच्यातून ती तळमळ विकसित होतो. खऱ्या भेटी काय करायची, भेट करून घ्यायची, असं तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात. म्हणून आपला वेळ कसा होत आलाय, पण पुष्कळ म्हणजे काय आहे बघायला गेलं ना तर अशा प्रकारे स्वरूपाच्या बद्दल पण खूप समजून घेतलं पाहिजे. कारण त्या स्वरूपाशी भेट करायची आहे ना, मग ते आहे कसं. आता आपल्याला दिसतं हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पंढरीचा काय तो राणा, डोळे भरी पाहून. आता हे सगळं असं वर्णन असतं आणि खरंच आहे. ते अयोध्येत पण म्हटलं ना, राम आता केवढा सुंदर आहे की बघतच राहावं त्याच्याकडे, तसं पांडुरंगा बघतच राहावं असं वाटतं. आणि त्याच्याचमुळे ते खरं स्वरूप म्हणजे ते अत्यंत आनंद स्वरूप आहे, त्याला सच्चित आनंद असं म्हणतात. हा, की ते आहेच, कधी त्याचा नाश नाहीये, ते अखंड ज्ञान स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून मला त्याला काय जाणून घ्यायचंय की असा तो आनंद स्वरूप आहे आणि तो आनंद माझ्या जवळच आहे, पण तो मला कळत नाहीये. आणि म्हणून हे सगळं वरती, हे सगळं जे आलेलं आहे ना अज्ञान भ्रम, हे सगळं काय बाजूला झालं पाहिजे. आणि त्यासाठी आता काय आपलं वय किती, आपल्याला वेळ किती, त्यामुळे जास्त सगळ्या काय भानगडीत ग्रंथांच्या न पडता सोपी भक्ती म्हटलेली आहे. की सुंदर त्याचं सगुण रूप आहे, त्याचं नाम घेत त्याच्यामध्ये डोळे भरत पाहत पाहत त्याच्यामध्ये काय आहे लिहित व्हावं की आपोआप माझ्या अंतःकरणातले वासना विकार इच्छा ममत्व सगळं कमी होतं, इतकं तो सामर्थ्य संपन्न. आणि ते कमी झालं की आपोआप त्याचं दर्शन होतं. अडचण काय आहे, हा अडचण आहे, हे सगळं मी माझं माझं करून ठेवलंय ना सगळं आतमध्ये, तो अडचण आहे. आणि ते असं त्याच्या रूपामध्ये त्याच्या नामामध्ये तल्लीन झालं की हे सगळं कमी होत जातं. आता तुम्ही विचार बघा, आता तुम्हाला काही घरातले विचार आले का, तुम्ही ऐकण्यामध्ये असे अगदी काहीच घरचा विचार नाहीये. हा, मग असं त्याच्या नामात त्याच्या रूपात इतकं आहे की नाही सामर्थ्य. मग तेच आपण काय करतो आपल्या ठिकाणी विकसित केलं आणि त्याच्यासाठी त्याला सारखी साथ घालायची बरं का, त्याला आळवायचं की तूच मला काय कर, सारखं तुझ्या ह्याच्यात मन राहून दे, इकडे तिकडे भरकटू देऊच नकोस मला. कारण त्याला सांगितलं की तोच करतो बरोबर, मी म्हटलं ना मी करेन तर नाही होत. म्हणून जे आपण आधी काय करतो ते प्रार्थना म्हणतो ना, तेवढ्यासाठी असते की आता सगळं प्रपंच डोक्यातून काढा आणि आता पूर्ण लक्ष इथे द्या. सगळ्या ग्रंथात म्हणतात अवधान ऐकले विजे मग सर्व सुखासी पात्र होईल. समर्थ म्हणतात बघा सावधान व्हा, आता सावधतेने ऐका मी काय सांगतोय, की ते तुम्ही जेवढे ते ऐकाल ना तेवढ्या तुमच्या आतमध्ये ते आतमध्ये जाईल आणि आतले हे जे सगळे मी माझे जे संस्कार फुटले जातील
आणि ते संस्कार दृढ होतील आणि त्यांनी तुमची शुद्धता होईल आणि त्यांनी तुमची स्वरूपापर्यंत जाता येईल. तर अशा प्रकारे आज आपण या तुकारामांच्या अभंगातून त्यांना खरं नक्की काय द्यायचंय ते थोडं थोडं बघण्याचा प्रयत्न केला. असं प्रत्येक वेळेस आपण बघत जाऊया. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुकाराम